अतिशय महत्त्वाची बातमी आहे। व्हॉट्सअप कॉल खरं तर देशमुख हत्याकांडामध्ये महत्त्वाचा पुरावा ठरलेला आहे। मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती हत्येच्या दिवशी व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। व्हिडिओमधूनच आरोपींचा संबंध जोडण्यात सीआयडीला यश आलेलं आहे। फरार कृष्ण आंधळेनं हा व्हिडिओ कॉल केला होता। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक व्हॉट्सअप कॉल महत्त्वाचा पुरावा ठरलेला आहे। मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती हत्येच्या दिवशी हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। स्वानंद पाटील मध्ये सहकारी या संदर्भातली माहिती देतात। स्वानंद, गेल्या 2-3 महिन्यांपासून हे प्रकरण गाजते आणि सीआयडी सातत्यानं या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि आधीपासूनच दावा केला जात होता की हे हत्याकांड होत असताना एक व्हिडिओ कॉल केला गेला होता। ती कडी खरं तर जोडण्यात आता सीआयडीला यश आल्याचं दिसतंय। तृप्ती, आपण बघितलं तर ही संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। अतिशय दुर्दैवपणे हत्या करण्यात आली होती आणि इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली होती की ही हत्या करताना जे आरोपी आहेत त्यांनी मोकारपंथी नावाच्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता आणि विशेष म्हणजे या ग्रुपवर अल्पवयीन मुले देखील होती आणि या संबंधातली जी बातमी ही आपण जी एनडीटीव्हीने आधीच 12 जानेवारीला प्रकाशित करून या माहिती दिली होती आणि हा जो व्हॉट्सअप कॉलचा मुद्दा आहे, हाच मुद्दा आज जो आरोपपत्रात नमूद करण्यात आलेला असं दिसून आलेलं आहे। विशेष याच्यामध्ये मुख्य बघायला गेलं तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ कृष्ण आंधळे यांनी हा व्हिडिओ कॉल केला होता आणि हा व्हिडिओ कॉल करत असताना आपण जर बघितलं तर अल्पवयीन मुले या ग्रुपवर होती असं म्हणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या व्हिडिओचे SITने हा व्हिडिओ ज्यावेळेस याच्याकडे दिला पुरावा तपासण्यासाठी फॉरेन्सिकने या व्हिडिओचे काही छोटे छोटे तुकडे केले, 10-12 तुकडे, त्यामधून फोटो बाहेर काढण्यात आले आणि त्याच अनुषंगाने या संपूर्ण जो प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि हाच महत्वाचा पुरावा जो की मारतानाचा व्हिडिओ जो आहे हा तपास यंत्रणेने वापरून हे सगळे जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आणि सगळ्यात वाईट गोष्ट जर म्हणली तर संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती आणि ही मारहाण देखील या व्हॉट्सअप कॉल मध्ये दिसून आलेली आहे आणि तसे फोटो आता या आरोपपत्रात लावलेले गेले असं नमूद केले गेलेलं आहे। आणि व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना दुर्दैवीपणे हसत होते। ते देखील या दोषारोपपत्रात म्हणलेलं आहे। असं पूर्ण हे जे सगळे मुद्दे होते हे मुद्दे दोषारोपपत्रात आलेले आहेत आणि आता या आरोपींना शिक्षा होण्यासाठी हे मुद्दे महत्वाचे असणार आहेत। तृप्ती, निश्चित अर्थातच हा महत्त्वाचा पुरावा सीआयडीला सापडलेला आहे। यासोबतच स्वानंद, खरं तर वाल्मिक कराड हा या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे असा सातत्यानं दावा होत होता आणि यानंतर या प्रकरणामध्ये प्रथम आरोपी म्हणून त्यालाही आता आरोपपत्रामध्ये नाव घेण्यात आलेलं आहे। हा जो व्हिडिओ कॉल करण्यात आलेला आहे, हा जो ग्रुप आहे त्यामध्ये वाल्मिक कराड सुद्धा आहे का आणि या ग्रुपचा ऍडमिन कोण, या संदर्भातली काय अधिक माहिती मिळाली आहे? नाही, त्या संदर्भातली माहिती भेटली नाही। या ग्रुपवर वाल्मिक कराड नव्हता, मात्र जे पूर्ण या कृष्ण आंधळे त्यानंतर सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले याचा जो मित्र परिवार होता या ग्रुपवर होता आणि 6 तारखेला जे भांडण झालं होतं, 6 तारखेला भांडण झाल्यावर जो अवादा कंपनीवरचा व्हिडिओ होता तो या ग्रुपवर आधी टाकण्यात आला होता, ही देखील माहिती समोर आलेली आहे। आणि त्यानंतरच 9 तारखेला ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण झालं, या प्रकरणामध्ये हा व्हिडिओ कॉल पुन्हा याच ग्रुपवर दाखवला गेला असं देखील या दोषारोपपत्रात नमूद केले गेलेलं आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।